नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये खमंग आणि चवदार असा तोंडाचा चव वाढवणारा मसूर पुलाव, तोही घरच्या घरी अगदी हॉटेलला मिळतो तसा. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. जास्तही खडे मसाले आपल्याला त्यामध्ये वापरायचे नाहीत. मी या ठिकाणी 4-5 मिरे घेतलेले आहेत, थोडंसं चक्री फूल, दालचिनी, 1 तमालपत्र, लवंग, शहाजिरा आणि 2 विलायची. या ठिकाणी मी अख्खे मसूर घेतलेले आहेत. 1 वाटी अख्खे मसूर मी या ठिकाणी 10 मिनिट भिजवून घेतलेले आहे. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून आपल्याला मसूर जे आहेत ते थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत. आता आपण या ठिकाणी पुलाव बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेलं आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आपण या ठिकाणी कुकरमध्ये मसूर पुलाव बनवणार आहोत. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. खडे मसाल्यात आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. ते थोडेसे परतले की लगेच त्यामध्ये 1 कांदा बारीक असा कट करून टाकलेला आहे. उभा लांब पातळ आकाराचा कांदा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. शक्यतो पुलाव बनवताना कांदा आणि टोमॅटो जो आहे तो पातळ उभ्या आकारामध्येच कट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर लगेच मी या ठिकाणी 1 टोमॅटोही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो छान परतला की लगेच त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतलेली. हिरवी मिरची उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी थोडासा कढीपत्ताही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 बटाटा कट करून घेतलेला आहे, तेही त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला 3 ते 4 मिनिट मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचं आहे. साहित्य जे आहे ते छान असं परतण्यासाठी आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो कांदा जो आहे तो पटकन असा सॉफ्ट होतो. लगेच त्यामध्ये या ठिकाणी 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर त्यामध्ये वाटून टाकू शकता. मी या ठिकाणी 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण त्यामध्ये आता या ठिकाणी 1/2 चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. या ठिकाणी हळदी पावडर जे आहे ते आपल्याला थोडीशीच वापरायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स झालं की लगेच आपण त्यामध्ये भिजवून घेतलेले जे मसूर आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी जास्तही मसूर वापरायचे नाहीत. मी बरोबर या ठिकाणी 1 वाटीच बारक्या वाटीने मसूर भिजवून घेतले होते आणि तेही फक्त 10 मिनिट. आता या ठिकाणी मी बरोबर 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून लगेच आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं हे सर्व साहित्य जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तांदूळ भिजवून वगैरे घेतलेले नाहीत, फक्त धुवून तांदूळ त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. बरोबर मी या ठिकाणी 1.5 ग्लास तांदूळ घेतले, तर 1.5 ग्लाससाठी बरोबर मी या ठिकाणी 2 ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कुकरचे झाकण आपल्याला या ठिकाणी मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपला एकदम चटपटीत असा मसूर पुलाव जो आहे तो तयार होतो. बरोबर 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय खमंग आणि चवदार असा मसूर पुलाव जो आहे तो आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने जर मसूर पुलाव बनवला तर तो अगदी हॉटेलसारखा तयार होतो. ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब